राज्य मागासवर्गीय आयोगानं मराठा आरक्षणासंदर्भातील जो अहवाल तयार केला आहे तो अहवाल राज्य सरकारला काल सादर केला आणि याच अहवालाच्या दरम्यान राज्य मागासवर्गीय आयोगाने काही अभिप्राय सूचना मागवल्या होत्या आणि त्या सूचनेमध्ये नेमकं काय आहे, अभिप्रायामध्ये नेमकं काय आहे, तर जवळपास 40% लोकांनी मराठा समाज हा मागास असल्याचं सांगितलं आहे। तर त्यातल्या 9% लोकांनी हा मराठा समाज मागास आहे, पण सामाजिकदृष्ट्या मागास जरी असला तरी आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण नको तर स्वतंत्र आरक्षण हवंय, अशा प्रकारचा अभिप्राय दिलेला आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार सर आहेत। सर, ज्या प्रकारे अभिप्राय समोर येतात याला कसं बघायचं आणि 40% त्यातले 9% स्वतंत्र आरक्षण मागतायत, याच्याकडे कसं बघायचं? नाही, हे अभिप्राय नेहमी मागवले जातात। कुठलाही जर एखादी मोठं सर्वेक्षण होत असेल तर अभिप्राय हे मागवले जातात। अभिप्राय म्हणजे काही निकाल नसतो किंवा तो काय पुरावा नसतो। अभिप्राय म्हणजे एखाद्याचं मत मागितलेलं असतं आणि ज्या अभिप्रायाबरोबर जर कोणी काही दाखले दिले असेल किंवा जर काही पुरावे दिले असतील तर ते ग्राह्य धरले जातात। बाकीचे जे अभिप्राय आहेत हे एक जनरल आपलं काउंटिंगमध्ये ठेवतात आणि त्याला पुढे काही त्याचं मला वाटत नाही की विशेष त्याच्यामधनं काही असतं। कारण मी जर एक गावखेड्यामध्ये बसलो, 4 मित्र बसले, अरे आपल्याला पाठवायचे, पाठव। तुमचं म्हणणं की फक्त ओपिनियन म्हणून बघायचं? हे ओपिनियन म्हणून आहे, त्याच्यामध्ये विशेष काही नाही। त्याच्यामध्ये जर काही लोकांनी जर कोणी पुरावे दिले असतील किंवा काही दाखले दिले असतील, दिलं पाहिजे नाही दिलं पाहिजे, तर ते ग्राह्य धरतात। बाकीचं मला वाटत नाही काही ग्राह्य धरलं जातं, पण त्यांच्या ज्या पूर्ण रेकॉर्डमध्ये ते नक्कीच ठेवलं जातं की एवढ्या लोकांचे अभिप्राय आले, ज्याच्यामुळे लोकसहभाग झाला हे मात्र त्याच्यातनं निश्चित होतं। पॉझिटिव्हली बघायचं, ज्या प्रकारे 40% लोकांनी अभिप्राय दिलेत, सामाजिक दृष्ट्या मागास आहे मराठा समाज। नाही, पॉझिटिव्हली बघा किंवा कसंही बघितलं तरी काही त्याच्यातनं निष्पन्न असं काही नसतं। कारण जर त्याच्यामध्ये जर मोठ्या प्रमाणात नकारात्मक असेल की देऊ नका 41% जवळ, हा, तर मग असं पण होऊ शकतं की त्याच्यावरती काय राज्य मागास आयोग ठरवत नाही की द्यायचं की नाही। कारण तसं तर मग उद्या वोटिंगच होईल, मग मराठा समाजाने वोटिंग करायचं का स्वतःच्या याला? महत्वाचं म्हणजे जो अहवाल सादर झालेला आहे तो गोपनीय अहवाल आहे, मात्र त्यामध्ये आता चर्चा अशी आहे की 10% आरक्षण दिलं जाऊ शकतं। ज्या प्रकारे तो डेटा, जसं जे पुरावे तुम्ही म्हणतात, ज्या अहवालामध्ये खऱ्या अर्थानं ते पुरावे मिळतील, किती टक्के आरक्षण मिळावं, काय अपेक्षा आहे? म्हणजे एकूण लोकसंख्या पाहता मराठा समाजाची आणि आरक्षण? नाही, मराठा समाजाची मागच्या सर्वेक्षणामध्ये लोकसंख्या जवळपास 32% दाखवली होती आणि त्याचप्रमाणे 16% आरक्षण दिलं गेलं होतं। आता मराठा समाजाची काही लोकसंख्या कमी होऊ शकत नाही, ती वाढतच असते। परंतु जर 10%, आता तुम्ही हे सांगताय म्हणजे अजून असं कुठलाही फिगर बाहेर आलेलं नाही। आपण हा फक्त एक चर्चेतला भाग जर बघितला की उद्या 10% समजा तुम्हाला आरक्षण, तर कुठल्या बेसिस होती 10%? मग आमची जनगणना का 20% आहे का मराठा समाज? त्यामुळे ते होत नाही। आणि जरी उद्या तुम्ही आमची 20% 12 ते 13% देण्यात आलं होतं नोकरीत आणि शिक्षण दिलं होतं। 16% जे सुप्रीम हायकोर्टाने 16%चे 12 आणि 13% केलं होतं, जे मराठा समाजाने मान्य एवढ्यासाठी केलं होतं की कोर्टाला मानणारा समाज आहे। एखाद्याचं कोर्टाने आमच्या साईडनी जर एखादा निकाल देतेवेळी जर काही वजाबाकी केली असेल तर ती मान्य केली होती समाजाने। पण प्रत्येक वेळी जर तुम्ही सांगाल की अजून तुझी वजाबाकी करत जातो वगैरे, तर ते मान्य होऊ शकत नाही। उद्या कायद्याच्या कचाट्यात पण ते टिकलं पाहिजे। तुम्ही कुठल्या बेसिसवरती? कारण 50% आरक्षण लोकसंख्येच्या आधारावरती तुम्हाला द्यायला पाहिजे। जर तुम्ही सर्वेक्षण करत असाल मराठा समाजाचं, त्याचं पॉप्युलेशन येईल। तुमचं म्हणणं की एकूण लोकसंख्येच्या 50%, जे आधी 32% होतं त्याप्रमाणे 16% तरी आम्हाला मिळालं पाहिजे। याच उद्देशाने हे सर्वेक्षण करायला पाहिजे आणि आरक्षण देतेवेळी देखील 50% दिलं गेलं पाहिजे। अहवाल जरी गोपनीय असला तरी याच्यातनं पॉझिटिव्ह गोष्टी समोर येतील मराठा समाजाच्या दृष्टिकोनातून, आरक्षणाच्या दृष्टिकोनातून, असं दिसतंय? ज्या पद्धतीने सरकारने हे आत्ताचा जो सर्वेक्षण केलं आहे, एवढा मोठा लार्जर कंटेंटमध्ये केलेला असल्यामुळे त्याच्यातनं नक्कीच डिटेल माहिती येईल मराठा समाजाची, जी खरी आहे, ज्या पद्धतीने समाज राहतो, ज्या पद्धतीने समाजाची आज परिस्थिती आहे। आम्ही शिक्षणामध्ये जे मागासले पण आम्ही बघतोय, जे टी व्हीमध्ये देखील मराठा समाज शैक्षणिक मागास किती आहे ते लक्षात येतं आहे। आणि मग अशा वेळी जर यांचं शैक्षणिक मागासले पण दूर करण्यासाठी जर सर्वेक्षण करून जर मराठा समाजाला आरक्षण देणार असेल तर ते स्वागतार्ह बाब आहे। परंतु कशा प्रकारे देणार, कुठून देणार, कुठल्या कोट्यातनं देणार, या सर्व मात्र गोष्टी ज्या आहेत त्या बघण्यासारख्या असेल। कारण तीनदा आम्हाला आरक्षण देऊन आमचं आरक्षण गेलेलं आहे, त्यामुळे पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीवरती पुन्हा मराठा समाज लढायला काय आता तयार नाही। आता म्हणजे सर्व असंच झालं आहे ना की आता आम्ही लढायला तयार आहोत पण लढायला तयार नाहीत। कारण इतकी
लढाई आतापर्यंत मराठा समाजाने केली तेवढे जीव गेलेले आहेत. अजून आम्हाला काही जीव घालवायचे नाहीयेत. आम्हाला मराठा समाजाच्या मुलांचं शिक्षणाचं भवितव्य जे आहे ते महत्वाचं आहे आणि त्यासाठी ही लढाई आहे. त्यामुळे अनेक गोष्टींवर स्पष्टता येणं बाकी आहे. मात्र ज्या प्रकारे ओपिनियन पोल, ज्याला अभिप्राय आणि सूचना आहेत त्या समोर आलेल्या आहेत, त्याला जसं आत्ताच वीरेंद्र पवार यांनी सांगितले पॉझिटिव्हली पाहायला गेलं असलं तरी सुद्धा मराठा समाजाला अपेक्षा आहे की जो अहवाल सादर केला आहे, जे खऱ्या अर्थानं पुरावे आहेत, त्यातनं मराठा समाज हा आर्थिक सामाजिक या निकषावर कुठेतरी मागासले पण सिद्ध होईल आणि मराठा आरक्षण जे कायद्याच्या चौकटीत टिकेल अशा प्रकारचं सरसकट आरक्षण मिळेल. कॅमेरामन प्रशांत वाणेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.